आमच्या नमस्ते. जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आपल्या पुंडशिरस जिल्हा परिषद गटाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एकंदरीत आता पुंडशिरस जिल्हा परिषद गटासह संपूर्ण माळशिरस तालुक्याचं पुंडशिरस जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामध्ये भाजपाकडून हरिदास वाघमोडे पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे. एक ज्येष्ठ नेते, तुम्ही पंचायत समितीमध्ये देखील काम केलेलं आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? मी फॉर्म भरला होता, अपक्ष फॉर्म भरला होता, पण फॉर्म असा होता की माझा कोणाला विरोध करावा असा म्हणून काय फॉर्म नव्हता. मी एक फॉर्म अशासाठी भरला होता की तिकीट वाटप करताना किंवा हे करताना पार्टीनं थोडंसं विश्वासात घ्यायला पाहिजे होतं किंवा विचारायला पाहिजे होतं. आम्ही तिकीट मागायला गेलो त्यावेळेस बाळदादाने सांगितले की आमच्यातलं कोण नाही, आणि तसं झाल्यानंतर मला वाटलं आता इतरांना कोणाला तर तिकीट देणार आहे ते आपण पण फॉर्म भरला पाहिजे. आपण पण त्या पार्टीशी निष्ठेने राहिलो, निष्ठेने वागलो, आतापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. ते अचानक अर्जुनदादांचा फॉर्म भरला, त्यामुळं त्यांनी मला बोलवून घेऊन सांगितलं, अर्जुनदादा आणि धैर्यशील बायाने, की आम्ही आहे, फॉर्म भरला आहे तर कसं करायचं आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही असेल तर काय हरकत नाही, मी फॉर्म काढून घेतो, अडचण नाही, मला काही इच्छा बी नाही लढवायची किंवा लढवायचा काही विषय बी नाही. आणि विषय असा होता की मी आजारी होतो त्यावेळेस आदल्या दिवशी अर्जुनदादा आलं तर दुसऱ्या दिवशी रामभाऊ सातपुते आलं होतं. वैयक्तिक विषयावर चर्चा, वैयक्तिक असा विषय होता की ते राजकीय विषय नसून ती माझा वैयक्तिक घरगुती विषयावर रामभाऊनी मी चर्चा केली. पण काही लोकांनी, गाव लेवलच्या लोकांनी काय नवे प्रयास केला की बाबा हे हनुमा पाटील रामभाऊ सातपुत्यांकडे गेलं, अशा बऱ्याच अफवा उठल्या. पण त्या अनुषंगाने धरून बऱ्याच लोकांनी गावातल्या माझी मागणी केली रामभाऊ सातपुत्यांकडे की हनुमा पाटलाला पण दिली पाहिजे उमेदवारी, खाली पोपट नानाला उमेदवारी, बोराट्यांना दिली पाहिजे, असं केलं पाहिजे, असं की गावातलं समीकरण. पण असा माझा विषय नव्हता की मी आतापर्यंत अजूनही तिकीट मागायला किंवा काय गोष्टीला मी अजून रामभाऊ सातपुतेंच्या बंगल्यावर जसं इलेक्शन विधानसभेत झालं तसा अद्याप कुठे गेलेलं नाही, आजपर्यंत बी गेलेलं नाही. माझी आणि त्यांची एकच वेळा भेट झाली, ती फक्त मी आजारी असताना मला भेटायला आलेला. ही झाला माझ्या फॉर्मपर्यंतचा विषय. मी फॉर्म ते सकुशीनं काढला, कोणावर नाराज किंवा काय असं नसताना फॉर्म काढून घेतला. माझी वैयक्तिक नाराजी कोणावरच नाही. आता एकंदरीत परिस्थिती अशी आहे की सध्याचं गाव लेवलचं राजकारण जर बघितलं तर आपण बाहेरगावचं काय बघणार नाही, आपला ते विषय बी नाही, त्या गावचं पुढारी येतं, त्या गावची लोक बघतील. पण आमच्या गावच्या विषयात जर बघितलं तर अर्जुनदादांची परिस्थिती बरी आहे. आता मधुभाऊचं त्या खाली जे उमेदवार आहे त्यांची थोडी घासाघाशी बऱ्यापैकी चालू आहे. पण अजून 5-7 दिवस आहेत तर कुठंतरी कोणतरी आणि बऱ्यापैकी बदल होईल. लोक आज बी उघडी व्हायला तयार नाही ती की कुणाच्या मागं जायचं. वातावरण कुणाचं आहे इथं? भाजप का राष्ट्रवादी? काय वाटतं? आता तसा विषय असा आहे की प्रचाराच्या दृष्टीनं दोन्ही पार्टीचा प्रचार आता सध्या अजून सुद्धा स्लोच आहे, एवढा काय फास्ट प्रचार चालू झालेला नाही. अजितदादांच्या ह्या विषयामुळं 2 दिवस स्थिरच होतं सगळं, पण आजपासून बऱ्यापैकी चालू झाले. एकंदरीत आता प्रत्येक पार्टीची जे त्याच्या पार्टीची आपापली एकत्रात येतील लोक. आता कुठंतरी गरजेने एखादा बाहेर चाललेला, इकडं तिकडं चाललेला रुसवा फुगवा ह्या बाकीच्या गोष्टी होतील. नेते मंडळीकडं कोण रुसलेला असेल तर काय आणि थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होतील. दोन्ही कुठल्या ह्या पार्टीत त्या पार्टीत जे त्याच्या पार्टीचा विषय आहे. आता मी आज आता तुम्ही माजी पंचायत समिती सदस्य या नात्याने भाजपा सोबत का राष्ट्रवादी सोबत? नाही, मी सध्या तर राष्ट्रवादी सोबत आहे. आता आज तर राष्ट्रवादी सोबत आहे. मी त्या पक्षाचाच आहे, अजून त्या पक्षाच्या पद्धतीनंच मी काम करतोय. कोण माझ्या विश्वास ठेवल न ठेवल तो लांबचा भाग आहे, पण पक्ष माझा आज बी राष्ट्रवादी आहे, उद्या बी राष्ट्रवादी राहील आणि मी त्या राष्ट्रवादीचंच काम करतोय. पण आता काय झालंय तुम्हाला सांगतो, माझ्याकडे बसताना सगळ्याच पार्टीतली माणसं बसाय उठाय असल्यामुळं थोडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे की आबा काय बाबा अर्ध इकडं तिकडं खेळतोय का, असं करतोय का. पण मी आतापर्यंतचं माझं राजकारणातला विषय असा आहे की 20-25 वर्षातला मी कधीही कुणालाही शत्रू मानलेला माणूस नाही किंवा ह्यो पार्टीतला आहे त्या पार्टीतला. गेल्या वेळेस मधु पाटील आणि मी दोघं एकामेकाच्या विरोधात लढलो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी एका जागेवर बसून चहा पिऊन
विषय तिथं संपून टाकला की बाबा आपलं ही राजकीय आपलं हे होतं विरोध होता, आपला वैयक्तिक गाव लेवलचा विरोध नाही. मला असं वाटतं की गावात प्रत्येक सगळीच माणसं आपली आहे, ती कोणी कोणाला विरोध करावा किंवा न करावा हा त्याचा भाग राहतो. पण माझ्या दृष्टीनं असा विषय आहे की तुम्ही जनतेत चळवळ नाही केली, जनतेत नाही बसला तर कुणाचंच तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठं आहे ती. तर माझं मत असं आहे की प्रत्येक माणसाला जर तुम्ही पार्टी धरून असं बसला की ह्या पार्टीचा हे आहे त्या पार्टीत ते आहे म्हणून कुणापाशी कोणी बसायचं नाही असा विषय केला तर तुम्ही मत तरी कुणाला मागणार आहे? कशावरून ठरवता तुम्ही की ह्या पार्टीत तो आहे आणि त्या पार्टीत तो आहे? असं ठरवायचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला आज मिळेल तर नाही. हां, जी कोण बाबा टावेल खांद्यावर टाकून ओपनली प्रचार करते ही लोक पार्टी पार्टी म्हणून राहतील. पण आजच्या परिस्थितीला जी कोणच अजून तशी नाही, ती शांत आहे, ती एका जागेवर बसते ती उठते ती. आता सध्या माझ्या संघ बसणाऱ्यांचा विषय असा आहे की आपण ही निर्णय 4 तारखेला करू किंवा 3 तारखेला करू की आपण काय करायची, काय भूमिका घ्यायची. जेवढी माझ्या संघ माझ्यापाशी बसाय उठाय जी काय माझ्या जोडीदार अनेक गोष्टी आहेत त्या ह्यांनी अजून तर कधी विरोधात म्हणून किंवा दुसरीकडे कुठं असं काय केलेलं नाही. हे आता बाकीची सोडून 2 पार्टीची डबल काम करणारी आहे ती सोडून जी माझ्यापाशी जी माझं दोस्त मित्र सगळी जी कोण असलेली त्यांचा अजूनही निर्णय झालेला नाही की आपण ह्या पार्टीकडे जावं म्हणून. आता ती निर्णय 3 किंवा 4 तारखेला 100% होईल. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की बऱ्याच लोकांना आता कसं झालंय, कोण तिकीट वाटपाटून रुसलेला आहे, कोण फुगलेला आहे, अनेक काय गोष्टी आहेत त्या ह्यात थोडंसं आता ही नेते मंडळी येथील कुठंतरी समजून घेऊन एखाद्याला समजा रुसलेला फुगलेला असेल त्याला सांगून स्थिर करतील. 2 दिवसात ही वातावरण बऱ्यापैकी चेंज होईल, बदलत. एकंदरीत आता तुमचा पाठिंबा कुणाला असणार आहे 4 तारखेनंतर का तसं का अजून ठरलं नाही? आता मी वैयक्तिक एकटा म्हणून नाही चालणार. आता माझ्या संघ फॉर्म भराय पण बऱ्यापैकी ह्या गावातली प्रतिष्ठित किंवा चांगली मंडळी होती, बाहेरगावातली पण बऱ्यापैकी होती. ह्या लोकांचं म्हणणं असं होतं की आपण जरी फॉर्म काढला असला तरी तुम्ही त्या राष्ट्रवादीचा असला तरी पण आम्हाला पण सगळ्याला विचारात घेतलं पाहिजे त्या पार्टीनं आणि आपण त्या विषयाने त्या पद्धतीनं पाठिंबा देऊया असा ह्या सगळ्याचाच झाला. रात्री बसलो होतो, रात्रीचा विषय तीच झाला की आपण शक्यतो आमचा विषय एवढा राहील की आम्ही ज्या पार्टीत पहिल्यापासूनच आहे त्याच पार्टीला आमचा विचार आहे की आमच्या पार्टीतच आपण आपल्या पार्टीतच राहायचं, बदल करायचा नाही असा जवळजवळ सगळ्यांचा आता सध्या होरा. 1-2 जणांचा हाय थोडं आडवं, पण 1-2 जणांचा आडवं ते आम्ही आमच्या लेवलला बसून काढणार आहे, त्याचा काही विषय नाही. आणि तसं काय असा विषय येणार नाही की पार्टी सोडून काय विषय होईल असं मला वाटत नाही. पार्टीचाच विषय होईल, राष्ट्रवादी पार्टीचाच विषय होईल. सगळे आम्ही त्यांच्या संघ आज बी आहे, मी आज बी आहे, उद्या बी आहे. आणि ही सगळ्या लोकांची समजूत घालून बऱ्यापैकी त्या गोष्टी करून एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी.